आज आपण पंचमहाभूत ज्याला आपण म्हणतो पंचमहाभूत द ग्रेट 5 एलिमेंट्स। लक्षात घ्या, हे जे ग्रेट 5 एलिमेंट्स आहेत ज्यांना आपण पंचमहाभूत म्हणतो, हे पंचमहाभूत आहेत। The 5 elements are the earth, water, fire, wind and space। याचा अर्थ असा की हे जे पंचमहाभूत आहेत हे 5 आहेत, म्हणून त्यांना पंच आणि महाभूत म्हणजे मोठे माणसं किंवा मोठे व्यक्ती किंवा मोठे ग्रह किंवा मोठ्या प्रकारचा भाग असं त्यांना म्हणण्यात आलेलं आहे। Means they are very great, they cannot be conquered, captured by anybody। कोणीही त्यांना कॅप्चर करू शकत नाही, जिंकू शकत नाही। तर ह्या 5 एलिमेंट्स मध्ये जो पहिला एलिमेंट आहे तो आहे पृथ्वी। The first element is the earth। What is the earth? It is the simple meaning, साधा सरळ अर्थ आहे। पृथ्वी म्हणजे आपण जे बाहेर पाहतो ते, what we look outside is the earth। म्हणजे आपण जे बाहेर पाहतो ती पृथ्वी आहे। आता ही पृथ्वी कशी ओळखायची आपण? तर ही पृथ्वी आपण अशी ओळखायची आहे की आपण बाहेर काय दिसतंय, हे छोटी नाचते बघा, नदीला पूर येतो त्यावेळेला नदीचा काठ घासला जातो, अशा प्रकारे पृथ्वी सुद्धा नष्ट होते। मीन्स द अर्थ आल्सो गोज टू बी लॉस्ट। इट मीन्स पृथ्वी सुद्धा नाचते। द अर्थ आल्सो स्पॉइल्स, अर्थ आल्सो डाईज। पृथ्वी सुद्धा मरते। म्हणजे ही पृथ्वी मरते म्हणजे याचा अर्थ पृथ्वीला सुद्धा अंत आहे। The earth has also the end। हीच सेम गोष्ट आपल्याला आपल्या संतांनी, समर्थ रामदास घ्या, संत तुकाराम घ्या, संत ज्ञानेश्वर घ्या, जगातला कोणताही संत घ्या, टेक एनी सेंट्स इन द वर्ल्ड, तर आपल्या असं लक्षात येईल, वी विल अंडरस्टँड दॅट दीज सेंट्स हॅव ऑल्सो टोल्ड अस द इम्पॉर्टन्स ऑफ द पंचमहाभूत, मीन्स द ग्रेट 5 एलिमेंट्स। संतांनी हे 5 एलिमेंट्स आपल्याला आपल्या शरीरामध्ये पाहायला सांगितलेले आहेत। मीन्स द सेंट्स हॅव सेड अस टू सी ऑल दीज 5 एलिमेंट्स इन अवर बॉडी। इट मीन्स दॅट आय विल से दिस पृथ्वी मीन्स अवर ओन बॉडी, मीन्स अवर ओन बॉडी हॅज कम फ्रॉम दिस अर्थ। म्हणजे ह्या पृथ्वीमधून आपलं शरीर आलेलं आहे, म्हणून मेल्याच्या नंतर आफ्टर डेथ आपण माणसाला पृथ्वीवरच जाळत असतो। म्हणजे वी बर्न द बॉडी ऑफ दॅट मॅन ऑन द अर्थ। म्हणजे याचा अर्थ क्लिअर आहे की बाहेरची पृथ्वी जे आपल्याला आता दिसते आहे, झाडं झुडपं सगळं, नदी नाले, जो नेचर आपल्याला आज दिसतोय, म्हणजे आपण नेचर बघत आहोत। मीन्स वी आर फाइंडिंग आउट ऑर वी आर लुकिंग वॉचिंग दॅट नेचर, ती पृथ्वी आहे। आणि ती पृथ्वी म्हणजे आपलं शरीर। म्हणून संतांनी सांगितलं की पृथ्वीला आपल्या शरीरामध्ये बघायचं आहे। म्हणजे जी पृथ्वी आहे तिला आपल्या शरीरामध्ये बघायचं आहे। म्हणजे ते पिंडी म्हणजे जे शरीरामध्ये आहे ते बाहेर आहे। म्हणजे व्हॉट इज इन अवर बॉडी इज देअर आउटसाइड। म्हणजे पृथ्वी ही आपल्या शरीरामध्ये आहे। अवर बॉडी इज ॲन अर्थ। किंवा आपलं शरीर हे पृथ्वीपासून तयार झालेलं आहे। मीन्स अवर बॉडी इज मेड फ्रॉम द अर्थ। तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि आपलं शरीर म्हणजे पृथ्वी आणि बाहेरची पृथ्वी एकच आहे। आणि म्हणून माणूस हा शेवटी मरतो आणि आपण त्याला पृथ्वीमध्ये दफन करतो, गाडतो। वी बरी हिम इन द अर्थ ऑर अंडर द ग्राउंड, किंवा त्याला जाळतो। वी बर्न हिम और हर ऑन द अर्थ। हे घडत असतो।
म्हणजे कल्पांती काय होतं माहितीये का, की जसा माणूस हा संपतो म्हणजे मॅन डाईज, तसं वन डे विल कम अँड दिस अर्थ ऑल्सो विल डाय, दिस अर्थ ऑल्सो विल गो टू बी लॉस्ट. म्हणजे ही अर्थ, ही पृथ्वी अशी जिवंत राहणार नाही, अशी पृथ्वी आपल्याला दिसणार नाही. कारण या पृथ्वीला आपण आपल्यामध्ये बघितलं पाहिजे, या पृथ्वीला आपण आपल्यामध्ये बघितलं पाहिजे. आपण मरतो, पृथ्वी मरणार, आणि म्हणजे पृथ्वी मेल्याच्या नंतर ते पाण्यामध्ये जाणार. दॅट अर्थ विल गो इन टू द वॉटर, म्हणजे ती पृथ्वी पाण्यामध्ये जाणार. म्हणजे पृथ्वीचा शेवट हा पाण्यामध्ये होणार. कारण आपण मेल्याच्या नंतर आपल्या अस्थी गोळा केल्या जातात. म्हणजे द मॅन डाईज अँड हिज बोन्स आर कलेक्टेड अँड थ्रोन इन टू द वॉटर. म्हणजे आपलं शरीर हे पाण्यामध्ये फेकलं जातं. अवर बॉडी इज थ्रोन इन टू द वॉटर. इन दिस वे दिस अर्थ मीन्स अवर बॉडी गोज इन टू द आप, मीन्स इन टू द, आय विल से इन टू द वॉटर. म्हणजे सांगायचं मला असं आहे की पृथ्वीला एंड आहे. द अर्थ हॅज द एंड, इट विल गो वन डे इन टू द वॉटर. म्हणजे पृथ्वी हे आपात जमा होईल, पृथ्वी हे आपमध्ये समाप्त होईल, संपून जाईल. हे आप या पृथ्वीला खाऊन जाईल. म्हणजे द वॉटर विल ईट दिस अर्थ, मीन्स मॅन विल बी किल्ड बाय गॉड अँड मॅन विल गो into the earth, and then earth will go into the up means water. Then this this water means this water will be killed by this tej, that is fire, that is agni. म्हणजे ह्या अग्नी मग तेज निर्माण होईल, अग्नी निर्माण होईल, आणि ही अग्नी ही फायर ह्या पाण्यालाही संपवून टाकेल. बघा तुम्ही, आपण चुलीवर पाणी ठेवतो, म्हणजे वी पुट अ पॉट अँड इन दॅट पॉट वी पुट दॅट और वी पोअर दॅट वॉटर इन टू द पॉट. आणि काय होतं मग असं ठेवल्याच्या नंतर काय होतं सांगा बरं. ते पाणी हळूहळू वाफेच्या रूपाने निघून जातं. मीन्स दॅट वॉटर गोज अवे ॲज द स्टीम, आय विल से. म्हणजे पाणी गेलं, पाणी संपलं, पाणी मेलं, म्हणजे त्या पाण्याला ह्या तेजनं मारलं, ह्या तेजाने, ह्या फायरने त्या पाण्याला संपवून टाकलं. म्हणजे हे तेज ह्या पाण्याला संपवणार, आणि मग ह्या तेजाला हा वायू संपवणार. म्हणजे द विंड विल एंड दिस फायर, मीन्स फायर इज नथिंग बिफोर दिस विंड. बिकॉज वी हॅव सीन द पॉवर ऑफ द विंड. आपण त्या वाऱ्याची शक्ती पाहिलेली आहे. वारा ज्या वेळेला येतो, वेन द विंड कम्स अँड इट थ्रोज everything here and there, that is called the west wind, and P.B. Shelley has called it the great wind, the great Panchamahabhut, the great element of the elements. तर हा वारा येतो, आणि हा वारा, द विंड कम्स, आणि मग ह्या तेजला म्हणजे ह्या फायरला तो संपवून टाकतो, तो त्याला मारून टाकतो. आणि मग शेवटी राहिलं आकाश. शेवटी काय राहिलं? आकाश. त्याला आपण म्हणतो स्पेस इंग्लिशमध्ये. द आकाश इन इंग्लिश इज सेड ॲज द स्पेस, ॲज द स्काय. मग राहिलं आकाश. आकाश म्हणजे काय ते सांगा. आकाश म्हणजे पूर्ण पोकळी. बघा तुम्ही आकाशाकडे जर बघितलं आपण आता, तर आपल्याला सगळी पोकळी दिसते. म्हणजे आपलं शरीर आतून पोकळ आहे, तसं सेम आकाशही पोकळ आहे. दिसत नाही, त्याला खांब नाही, काही नाही. आपल्या शरीराला काही नाही. आपलं शरीर चालत असते. अवर बॉडी वॉक्स. हाऊ अवर बॉडी वॉक्स नोबडी कॅन सी. तर ह्या ठिकाणी मला असं सांगायचं आहे की मराठीमध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत आहेत, आणि इंग्लिशमध्ये त्यांना अर्थ, वॉटर, फायर, विंड, स्पेस असं म्हणतात.
आणि ह्या सगळ्यांच्या पासून हे विश्व तयार झालेलं आहे. दिस अर्थ, दिस वर्ल्ड, दिस युनिवर्स हॅज बीन मेड बाय गॉड according to the science as well as according to the spirituality, according to the saints. So we will discuss now scientifically. Scientifically, as per the science, these 5 elements have made the universe, and man is also the creation of this universe. As per spiritually means as per saints' knowledge, the saints have come. I will pronounce the name Saint Ramdasa, Saint Jnaneshwara, Saint. I will say Kabir. Everything means I will pronounce Mahavir Jain. I will say every saint, everybody. Chakradhar Swami. I will say there are many saints. अनेक संत त्या ठिकाणी आहेत आणि या सगळ्या संतांनी स्पिरिच्युअली असं सांगितलं. संतांनी एक नॉलेज दिलं आपल्याला की हे सगळं आपलं जे शरीर आहे हे शरीर हे पंचमहाभूतांपासून तयार झालेलं आहे. आवर बॉडी इज मेड, हॅज बीन मेड बाय द 5 ग्रेट एलिमेंट्स. आणि आपलं शरीर हे शेवटी कुठे जाणार आहे तर या तत्वांमध्ये जाणार आहे. म्हणजे फायनली माणूस हा संपणार आहे. हे तत्व सुद्धा संपणार आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, अर्थ, वॉटर, फायर, विंड अँड स्पेस, स्काय विल ऑल्सो एंड. आणि एकच शक्ती पृथ्वीवर राहणार आहे जी अदृश्य स्वरूपामध्ये आहे. देर इज ओनली वन पॉवर दॅट इज इनविजिबल. वी कॅनॉट सी दॅट पॉवर. त्या पॉवरला आपण पाहू शकत नाही. तीच पॉवर आता पृथ्वीवर राहणार आहे, जगात राहणार आहे. सगळा खेळ त्या पॉवरचा आहे. ऑल द गेम इज मेड बाय दॅट पॉवर अँड दॅट पॉवर इज गॉड. सो गॉड इज नॉट, God will not die, man will die, all the great elements will die. So remember, today we saw our nice knowledgeable video in which we said that there are the 5 elements and we are living our life with the help of these 5 elements, and one day these 5 elements also will die. We will also die. Everything will die. प्रत्येक गोष्ट संपेल आणि एकच विश्वामध्ये राहील, अँड दॅट इज द गॉड. सो थँक्यू गॉड. टुडे मला परमेश्वराने, माझ्या सद्गुरूंनी मला एवढं बोलायला ताकद दिली. माय सद्गुरू गिव्ह मी द पॉवर टू स्पीक. आणि आपण ऐकून घेतलं. माझं काही चुकलं असेल तर मला माफी असावी. हा व्हिडिओ माझा जास्तीत जास्त शेअर करावा ही विनंती. थांबतो. थँक्यू व्हेरी मच.